23 तारखेपर्यंत थांबा. इथलाही निकाल आणि तिथलाही निकाल आणि या जिल्ह्याचा आणि या महाराष्ट्राचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने 100% तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराणं म्हणतंय महाराष्ट्राचा निकाल महाविकासाच्या बाजूने लागेल. तर चला पाहूयात नेमकं रोहित पवार म्हटलेत तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये कपाशीचा भाव काय होता? 12,000च्या आसपास आणि आता किती आहे? 6,000. जायचे त्यांच्या मतदारसंघामध्ये याच्यानंतर ते काय आता महाराष्ट्रात फिरू शकणार नाही. त्यांना आता मतदारसंघ पुरतं ठेवलेलं आहे. आणि 23 तारखेपर्यंत थांबा. इथलाही निकाल आणि तिथलाही निकाल आणि या जिल्ह्याचा आणि या महाराष्ट्राचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने 100%. तर आकाश कोलेकर यांचं असं म्हणणं आहे, अजितदादा पवार हाल्ट, तू गप रे. तर घरात यांचं असं म्हणणं आहे, अरे नुसता कपाशीचा भाव सांगून महाराष्ट्र चालवता येणार नाहीये. आता प्रगती किती झाली याचा विचार कर. तुमच्या कला तेवढ्या प्रगती होती का महाराष्ट्राची? नाही. तर हमरे चंद्रबन यांचं असं म्हणणं आहे की 12,000 रुपयाचा भाव कोणत्या वर्षी होता त्यावेळेची पावती दाखवा साहेब. 12,000 रुपयाचा भाव होता त्यावेळी तुम्ही काय कुंभमेळ्याला गेला होता की काय? कसं काय वाटतंय? गारगार वाटतंय.